मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एकत्र पत्रकार परिषद, शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। अतिवृष्टीबाबत आज मदत जाहीर करणार असल्याचंही सूत्रांकडून कळतं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकतात। शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे। रुबीना, निश्चितच जसं आपण यापूर्वी सुद्धा सकाळी या संदर्भात वृत्त दिलं होतं की आज शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदती संदर्भात मोठी घोषणा होणार आहे आणि राज्य सरकारकडनं काही हजार कोटींच्या मदतीची जी काही तरतूद आहे ते करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला जो एक महत्वाचा जो सोपस्कार होता तो आता पूर्ण केला जाईल आणि आज दुपारी 2 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भातल्या मदतीची घोषणा आज केली जाणार आहे। मुख्यत्वे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याची भरपाई करून देण्यासाठी सरकारकडनं भरीव तरतूद देखील या पॅकेजमधून करण्यात आल्याचं आता काही सूत्रांकडून माहिती कळते। याच अनुषंगाने ही पत्रकार परिषद महत्वाची ठरते। त्यामुळे शेतकरी जो गेल्या अनेक आठवड्यांपासून सरकारकडे मदतीसाठी अपेक्षेनं बघतोय त्या शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता या निमित्तानं होते का, एनडीआरएफचे निकष डावलून किंवा त्या निकषांचा बाजूला सारून जी खऱ्या अर्थानं आवश्यक मदत आहे ती दिली जाते का, ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। शेतकऱ्यांकडनं सातत्यानं एनडीआरएफ आणि या सगळ्या निकषांची पूर्तता न करता निकष डावलून या पद्धतीने मदत दिली जावी अशा प्रकारची मागणी केली जात होती। या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर केंद्राला दिलेला प्रस्ताव, राज्य सरकारनं केलेलं एकंदर नियोजन आणि या सगळ्या दृष्टिकोनातून सरकार आज नेमकी काय घोषणा करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।